तब्बल 40 वर्षांनंतर बोफोर्स प्रकरण अखेर बंद झालेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने हिंदुजा बंधू विरोधातली याचिका रद्द केली आहे। हिंदुजा बंधूंना निर्दोष मुक्त करणाऱ्या दिल्ली हायकोर्टाच्या 2005 मधल्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेले अंतिम अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले। त्यामुळे आता भारतातील अत्यंत गाजलेल्या आणि दीर्घकाळ चाललेल्या भ्रष्टाचार प्रकरणांपैकी एक असलेला बोफोर्स घोटाळ्याचं प्रकरण कायमचं बंद झालंय। न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विरोचंद्रन यांच्या खंडपीठानं अधिवक्ता अजय के. अग्रवाल यांनी दाखल केलेलं अपील ऐकायला गुरुवारी नकार दिला। सुनावणी दरम्यान अग्रवाल यांनी श्रीचंद्र पी. हिंदुजा, गोपीचंद पी. हिंदुजा यांची नावं याचिकेतून हटवण्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ मागितला होता, मात्र न्यायालयानं अतिरिक्त वेळ द्यायला नकार दिला। हे प्रकरण नेमकं काय आहे आपण एकदा पाहूयात। त्या संदर्भातला वाद काय होता? तर करारातून भारतीय राजकारणी अधिकाऱ्यांना कमिशन दिल्याचा आरोप होता। बोफोर्सचा वाद आपण पाहतोय। 24 मार्च 1986 रोजी भारत सरकार आणि स्वीडिश कंपनीशी करार झाला होता। एबी बोफोर्स कंपनीशी 1437 कोटींचा करार झाला होता आणि या कराराअंतर्गत 400 हॉवित्झर 3 या तोफांची खरेदी झाली होती आणि त्यानंतर तो स्वीडिश रेडिओकडून कमिशन खोरीचा आरोप झाला होता।